नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे हे मोत्याचं मोरपीस कसं करायचं ते. हे मोरपीस मी केलेलं आहे 5 नंबरच्या मण्यांमध्ये. तर आता कृष्ण जयंतीही येते आहे, त्यामुळे मी मोरपीस कसं करायचं हे आजच्या भागात तुम्हाला शिकवणार आहे. हे मोरपीस देवघर तोरण, दाराचं तोरण किंवा आपण बॅगेला एक कीचेन म्हणूनही याचा वापर करू शकतो किंवा इतरांना भेटवस्तू देण्यासाठीही याचा सुंदर असा वापर होऊ शकतो. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पर्पजसाठी हे वापरलं जाणारं मोरपीस आज आपल्याला शिकायचं आहे कसं करायचं ते. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे डार्क निळ्या रंगाचे मणी, लाईट निळ्या रंगाचे मणी म्हणजे आकाशी रंगाचा मणी आहे, आकाशी लाईट निळ्या रंगाचे मणी, हिरवा रंग आहे आणि पोपटी कलरचे मणी आहे. ओके. आणि ह्या 5 नंबरच्या मण्यांसाठी 50 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे मी, 6 नंबरची सुई आणि धागा कट करण्यासाठी कैची. ओके. तर आता आपण सुरुवात करूया मोत्याचं मोरपीस कसं करायचं त्याला. तर तुम्हाला हा मोत्याचा मोरपीसाचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा. जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका आणि ज्यांनी अजूनही ऑलच्या इथे क्लिक केलेलं नाही त्यांनीही ऑलच्या इथे क्लिक करा, म्हणजे मी ज्या मोत्यांच्या पोस्ट अपलोड करते त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील. ओके. तर ह्या सगळ्या स्टेप तुम्ही नीट फॉलो करत जा, म्हणजे तुम्हाला सगळ्या रांगोळ्या शिकायला मिळतील, बघायला मिळतील. ओके. तर आता आपण बघूया मोरपीस कसं करायचं ते. तर सुरुवातीला धाग्यामध्ये मी 4 हिरव्या रंगाचे मणी घेतलेले आहेत. आता या शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर इथे आता परत 3 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे. तीन हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचे. एकूण 3 चौकोन तयार करायचे आहेत. तर हे मी 2 करून घेतलेत, पुढचा पण एक करून घेऊया. तर आता इथे डबल धागा फिरवायची गरज नाही. हा आपण 50 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे, त्यामुळे डबल फिरवायची गरज नाही आहे. तर आता इथेही एक असा चौकोन तयार करून घेऊया. तर आता ही 3 चौकोनाची पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता परत धाग्यामध्ये 3 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीमधून धागा परत बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे. ओके. आता ह्या एका कॉर्नरच्या मणीवर यायचं आहे आणि इथे आता आपल्याला चौकोन वाढवायचा आहे. हे बघा, हे 4 चौकोन करून घेतलेले आहेत. 4 चौकोनाची पट्टी झालेली आहे. आता ह्या कॉर्नरच्या मणीवर यायचं आहे आणि इथे 3 हिरव्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीमधून धागा परत बाहेर काढायचा. परत काय करायचं आहे, हा जो कॉर्नरचा मणी आहे इथे यायचं आहे, हा मधला चौकोनाचा हा मणी कॉर्नरचा. तर आता आपली धागा हा मधून निघालेला आहे, तर इकडे यायचं आहे आणि या कॉर्नरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे परत 3 हिरव्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे
आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीमधून धागा परत बाहेर काढायचा। आता वरच्या दिशेने घ्यायचं आहे। आता हे बघा, हा चौकोन झाल्यानंतर धागा हा वरच्या एका चौकोनाच्या मणीतून बाहेर काढायचा आहे। अशा पद्धतीने हा चौकोन झाल्यानंतर वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आणि धाग्यामध्ये एक पोपटी मणी आणि 2 लाईट निळ्या रंगाचे म्हणजे आकाशी कलरचे मणी ओवून घ्यायचे। ओके, असे 3 मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा निघाला आहे त्याच मणीमधून धागा परत बाहेर काढायचा आहे। अशा पद्धतीने आता परत ह्या पोपटी मणीतून एका धागा बाहेर काढायचा आहे। प्रत्येक वेळेला धागा हा व्यवस्थित घट्ट ओढून घ्या आणि इथे एक पोपटी मणी, 2 हिरवे मणी, एक पोपटी मणी, 2 हिरवे मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे पोपटी मणीमधून। म्हणजे हा इकडचा एक आपला एक्स्ट्रा चौकोन वाढणार आहे। अशा पद्धतीने ओके। आता हा जो धागा आहे हा इथून असा टर्न करून हा जो मधला चौकोन आहे हिरवा त्याचा हा जो वरचा मणी आहे तिथपर्यंत घेऊन यायचा आहे। आता इथे मधल्या मणीच्या वरच्या मधल्या चौकोनाच्या वरच्या मणीमध्ये धागा आणल्यानंतर धाग्यामध्ये 2 आकाशी कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा आकाशी कलरचा मणी आणि हा हिरवा मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर घ्यायचा आहे काढून आणि इथे एक पोपटी मणी आणि एक निळा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि आपण याला निळा मणीच म्हणूया। हा निळा मणी आणि हा हिरवा मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। अशा पद्धतीने ओके। परत धागा एका पोपटी मणीमधून म्हणजेच या पोपटी मणीमधून बाहेर काढायचा आणि इथे एक पोपटी मणी आणि 2 हिरवे मणी असे एकूण 3 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला आहे त्या पोपटी मणीमधूनच धागा परत बाहेर काढायचा। अशा पद्धतीने ओके। आता या पोपटी मणीमधून एका वरच्या धागा बाहेर काढून घ्यायचा आहे हा चौकोन झाल्यानंतर आणि धाग्यामध्ये एक पोपटी मणी आणि 2 निळे मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे। जिथून धागा निघाला आहे त्याच मणीमधून धागा परत बाहेर काढायचा आहे। अशा पद्धतीने आता हा जो पोपटी मणी आहे कॉर्नरचा इथून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये एक पोपटी मणी आणि 2 हिरवे मणी, एक पोपटी मणी, 2 हिरवे मणी असे 3 मणी ओवून घेऊन ह्याच पोपटी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। इथे आपला एक चौकोन वाढलेला आहे। आता धागा हा जो मधला मणी आहे 1 2 आपला तिसरा चालू आहे तर ह्या 1 2 मधून धागा बाहेर काढायचा आहे। तर ह्या निळ्या मणीपर्यंत धागा घेऊन यायचा आहे तर तो आपण आणू। आता या निळ्या मणीपर्यंत धागा आणल्यानंतर धाग्यामध्ये परत 2 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा निळा मणी आणि हा धागा निघालेला निळा मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। परत या पुढच्या एका निळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे।
पुढच्या एका निळ्या मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे परत 2 निळ्या कलरचे मणी ओवून घेऊन 1 2 धागा निघालेला मणी आणि हा एक वरचा मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. परत पुढच्या एका निळ्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि इथे परत 2 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे. आणि धागा निघालेला मणी आणि हा एक वरचा मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. परत पोपटी मणीमधून एका धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. पुढच्या पोपटी मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये एक पोपटी मणी एक निळा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि निळा मणी आणि हा पोपटी मणी या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. परत या एका पोपटी मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे एक पोपटी मणी 2 हिरवे मणी असे एकूण 3 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा. आता हा जो शेवटचा चौकोन आहे तो एकदा आपण धागा फिरवून घेऊया. इथे धागा फिरवून घेतल्यानंतर ह्या पोपटी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे एक हिरवा मणी एक पोपटी मणी आणि एक निळा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे. 3 मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा निघालाय त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा. आता आपल्याला इकडचाही एक चौकोन वाढवायचा आहे त्यामुळे ह्या एका हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे 3 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे. आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा. ओके. आता ह्या चौकोनातून म्हणजे इथून असा ह्या एका चौकोनातून धागा फिरवून घेऊन इथेही फिरवून घेऊन हा जो निळा मणी आहे इथपर्यंत धागा घेऊन यायचा. तर आता ह्या निळ्या मणीपर्यंत धागा घेऊन आलेले आहे मी आणि धाग्यामध्ये 2 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा निळा मणी आणि हा खालचा निळा मणी 2 निळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एका निळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा. तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर आपण हा जो निळा चौकोन बनवला आहे तसेच हा एक बनवला आहे तर अजून 4 आपण करून घेऊया. 1 बनवलेला आहे तर 1 2 3 4 उरलेले बाकीचे 4 निळ्या मोतीमध्येच निळ्या मण्यांमध्येच बाकीचे उरलेले 4 चौकोन करायचे आहेत तर ते आपण करून घेऊया. आता हे उरलेले 4 चौकोन करून घेतलेत म्हणजेच एकूण 1 2 3 4 आणि 5 निळ्या मोत्यांमध्ये केलेले आहेत चौकोन. ओके. तर आता ह्या पोपटी मणीमधून धागा बाहेर आलेला आहे तर इथे मी एक हिरवा मणी आणि एक पोपटी मणी असे 2 मणी ओवून घेतलेत. आता हा निळा मणी आणि हा पोपटी मणी ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि हा जो एक हिरवा मणी आहे ह्यातून धागा आता बाहेर काढून इथे 3 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे. आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीमधून धागा परत बाहेर काढायचा आहे. आता आपल्याला आपण नेहमीप्रमाणे करतो तसंच हा चौकोन जरा लूज होऊ नये कॉर्नरचा असल्यामुळे तर इथून ह्या चौकोनातून धागा फिरवून घ्यायचा आहे आणि इथे वर आणायचा आहे. आता धागा हा हिरव्या मणीतून बाहेर काढलेला आहे. इथे आता 3 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता या 1 2 3
आणि चौथ्या ह्या पोपटी मणीपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. ओके, आता धाग्यामध्ये एक निळा मणी आणि एक पोपटी मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा हिरवा आणि हा पोपटी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता या निळ्या मणीमधून धागा बाहेर काढलेला आहे. इथे धाग्यामध्ये 2 डार्क निळ्या रंगाचे मणी घ्यायचे आणि ह्या 2 निळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या एका निळ्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे हा धागा माझा संपलेला आहे, तो जॉईन करून घेते, मग बघूया पुढे काय करायचं. आता पुढच्या एका निळ्या मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये परत डार्क निळ्या रंगाचे मणी घ्यायचे ओवून आणि हा जो निळा मणी आहे तो आणि खालचा निळा मणी अशा 2 निळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता हे हा आपला एक चौक झालेला आहे, एक चौकोन झालेला आहे डार्क निळ्या रंगामध्ये. तर असेच डार्क निळ्या रंगाचे 2-2 मणी घेऊन हे उरलेले 1 2 3 चौकोन आपण करून घेऊया. आता हे 3 चौकोन झाल्यानंतर हा मणी ह्या निळ्या मणीपर्यंत धागा आणलेला आहे. धाग्यामध्ये एक निळा मणी आणि एक डार्क निळा मणी असे 2 मणी ओवून घेऊन या डार्क निळ्या मणीमधून आणि खालच्या निळ्या मणीमधून 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या एका पोपटी मणीमधूनही धागा पुढे सरकवायचा आहे. इथे आता एक हिरवा मणी आणि एक पोपटी मणी, एक हिरवा मणी एक पोपटी मणी 2 मणी घेऊन निळा मणी आणि पोपटी मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. परत पुढच्या एका हिरव्या मणीमधूनही धागा बाहेर काढलेला आहे. इथे आता 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि या 2 हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा. आता वरच्या एका हिरव्या मणीपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. या हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 3 हिरव्या रंगाचे मणी ओवून घेऊन हा इकडचा चौकोन पूर्ण करायचा आहे. आता हा चौकोन झाल्यानंतर या डार्क निळ्या मणीमधून धागा बाहेर काढलेला आलेला आहे. तर इथे आता एक डार्क निळ्या रंगाचा मणी आणि एक निळ्या रंगाचा मणी असे 2 मणी घेऊन ह्या निळ्या मणीतून आणि खालच्या एका डार्क निळ्या मणीतून 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढे 2 डार्क निळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 2 डार्क निळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 डार्क निळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा. परत धाग्यामध्ये 2 डार्क निळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि पुढची लाईन कंप्लीट करायची आहे. तर असेच एकूण आता आपण हा एक केला आहे, तर अजून उरलेले 2 चौकोन ह्याच रंगामध्ये करून घ्यायचे डार्क निळ्या मण्यांमध्ये. आता हे एकूण 1 2 3
डार्क निळ्या रंगाचे 3 चौकोन तयार केलेले आहेत। आता धाग्यामध्ये 2 निळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मण्यांमधून धागा निघालेला मणी आणि हा एक वरचा मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। परत पुढच्या एका पोपटी मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। पोपटी मणीमधून धागा बाहेर काढून झाल्यानंतर एक हिरवा मणी एक पोपटी मणी असे 2 मणी ओवून निळा आणि पोपटी 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा। परत इथे काय करायचं आहे, 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे। दोन हिरवे मणी ओवून घेऊन ह्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। आता ह्या वरच्या चौकोनावर यायचं आहे हिरव्या मणीच्या आणि इथे परत 3 हिरवे मणी ओवून घेऊन इकडचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। इकडे 3 हिरवे मणी घालून इकडचा चौकोन तयार करायचा आहे। इकडचा चौकोन तयार करून घेतल्यानंतर ह्या चौकोनाभोवती धागा फिरवून पोपटी मणी जो आहे तिथे धागा घेऊन यायचा आहे आणि धाग्यामध्ये एक पोपटी मणी एक हिरवा मणी 2 मणी ओवून घ्यायचे आणि या हिरव्या मणीतून आणि या पोपटी मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। तुम्हाला हे मोरपीस असं बघूनच करावं लागेल, कारण वेगवेगळ्या 3-4 रंगाचे मणी असल्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ बघूनच करावा लागेल। ओके, इथपर्यंत झालं आपलं। आता इथे एक निळा मणी आणि एक पोपटी मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि पोपटी आणि निळा या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। परत पुढच्या एका डार्क निळ्या मणीतून धागा पुढे घ्यायचा आहे आणि इथे एक डार्क निळा आणि एक निळा असे 2 मणी ओवून घेऊन निळ्या मणीतून आणि डार्क निळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। परत पुढच्या एका निळ्या मणीतून धागा पुढे सरकवायचा आहे आणि इथे 2 निळ्या कलरचे मणी डार्क निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे। 2 डार्क निळे मणी ओवून घेतल्यानंतर ह्या 2 मण्यांतून आणि पुढच्या एका मणीतून धागा पुढे सरकवायचा आहे। इथे परत 2 निळे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मणीतून आणि पुढच्या एका निळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। इथे आता 2 पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 निळ्या मणीतून आणि पुढच्या एका पोपटी मणीतून धागा बाहेर घ्यायचा आहे काढून। इथे आता 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि हे 2 पोपटी मणीतून आणि पुढच्या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा। इथे परत 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि या 2 हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। धागा निघालेला आणि त्याच्या जो वरचा आहे तो
आता वरच्या दिशेने यायचं आहे. इथे आता आपल्याला 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. हे 3 हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका मणीतून. पुढच्या एका मणीतून आधी नको काढायला, आधी ह्याच चौकोनाभोवती जो आपण आत्ता केला त्या चौकोनाभोवती एकदा धागा फिरवून घेऊया आणि मग पुढचा जो हिरवा मणी आहे तिथपर्यंत धागा घेऊन येऊया. आता या हिरव्या मणीतून धागा बाहेर आल्यानंतर धाग्यामध्ये 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचे. अशा पद्धतीने. ओके. आता धाग्यामध्ये एक पोपटी मणी, एक हिरवा मणी, एक पोपटी मणी, एक हिरवा मणी घ्यायचा आहे आणि हिरवा आणि पोपटी 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे. अशा पद्धतीने. आता परत धाग्यामध्ये 2 पोपटी मणी घ्यायचे आणि पोपटी मणी, निळा मणी आणि त्याच्या पुढचा एक डार्क निळा मणी अशा 3 मण्यांमधून धागा पुढे सरकवायचा. आता परत धाग्यामध्ये 2 पोपटी मणी ओवून घ्यायचे. हा पोपटी मणी, डार्क निळा मणी आणि त्याच्या पुढचा निळा मणी अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे धागा संपलेला आहे माझा, तो जॉईन करून घेते, मग पुढे बघूया काय करायचं. आता या निळ्या मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये परत पोपटी मणी ओवून घ्यायचे 2 आणि हा पोपटी मणी, हा निळा मणी या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत पुढच्या एका पोपटी मणीमध्ये धागा पुढे सरकवायचा. या पोपटी मणीतून धागा बाहेर आल्यानंतर धाग्यामध्ये 2 हिरवे मणी घ्यायचे आणि ह्या 2 पोपटी मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्याही एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. इथे आता 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि या 2 हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या एका हिरव्या मणीतून धागा पुढे घ्यायचा आणि इथे धाग्यामध्ये 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि या 2 हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आता जसे आपण ही 5 लाईन ह्या वाढवलेल्या होत्या, कॉर्नरच्या साईडनी एक एक चौकोन वाढवले होते, तसेच आता आपल्याला कमी करत जायचे आहेत. ओके. त्यामुळे एक एक घर सोडायचं आहे. आता हा माझा धागा इकडे आहे, तर इकडे आपण मणी न घेता पुढच्या चौकोनावर मणी घ्यायचे आहेत. इथे आता धाग्यामध्ये 3 हिरव्या कलरचे मणी ओवून घेऊया. तर 3 हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आता ह्या एक चौकोनाभोवती धागा फिरवून घ्यायचा आहे.
हा जो आपण आत्ता चौकोन केला त्याच्याभोवती धागा फिरवून घेऊन पुढच्या मणीपर्यंत, या हिरव्या मणीपर्यंत धागा घेऊन येऊया। हिरव्या मणीपर्यंत धागा आणल्यानंतर धाग्यामध्ये परत 2 हिरवे मणी घ्यायचे आणि हा हिरवा आणि हा हिरवा, या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। परत पुढच्या एका पोपटी मणीतूनही धागा पुढे घ्यायचा आहे, सरकवून बाहेर काढायचा आहे आणि इकडे एक पोपटी मणी आणि एक हिरवा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि हिरवा आणि पोपटी 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे। ओके, परत पुढच्या एका पोपटी मणीतूनही धागा बाहेर काढलेला आहे। इथे परत काय करायचं तर धाग्यामध्ये एक पोपटी मणी आणि एक हिरवा मणी असे 2 मणी घ्यायचे ओवून आणि ह्या 2 पोपटी मणीतून आणि पुढच्याही एका पोपटी मणीतून, 3ही पोपटी मणीतून धागा बाहेर घ्यायचा आहे काढून। आता धाग्यामध्ये 2 हिरवे मणी घेऊन 2 पोपटी मणीतून आणि पुढच्या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। या हिरव्या मणीतूनही धागा बाहेर काढल्यानंतर इथे परत 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे। 2 हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 हिरव्या मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे। इथे हा चौकोन झाल्यानंतर या हिरव्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। आता हा चौकोन शेवटचा सोडून द्यायचा आहे, जसा इथे सोडला होता आपण त्याचप्रमाणे इकडचाही सोडून द्यायचा। आता धागा हा वरच्या दिशेने घेऊन यायचा आहे आणि हाही आता चौकोन सोडून दुसऱ्या चौकोनावरती आपल्याला काम करायचं आहे। आता इथे 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे। 3 हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा निघालाय त्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा। आता काय करायचं की हा जो चौकोन केलेला आहे त्याच्याभोवती एकदा धागा फिरवून घेऊया आणि त्याच्या बाजूचा जो हिरवा मणी आहे तिथपर्यंत धागा घेऊन येऊया। इथे धागा आणल्यानंतर धाग्यामध्ये परत 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। तर अशाच प्रकारे आपण ही लाईन पूर्ण करायची आहे। आता ही लाईन पूर्ण फक्त हिरव्या मण्यांचीच असणार आहे। ओके, तर ही लाईन आपण पूर्ण करून घेऊया। शेवटचा एक चौकोन सोडून द्यायचा आहे आणि बाकीचे 1 2 3 राहिलेले चौकोन आहेत ते अशाच पद्धतीने हिरव्या मण्यांमध्ये करून घेऊया। आता ही लाईन पूर्ण केल्यानंतर हा एक चौकोन सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या चौकोनावरती चौकोन तयार करून घ्यायचा आहे। तर इथे आल्यानंतर ह्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर इथे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। आता परत ह्या चौकोनाभोवती धागा फिरवून घेऊन पुढच्या एका हिरव्या मणीपर्यंत धागा घेऊन येऊया। आता पुढच्या एका मणीतून धागा काढल्यानंतर इथे परत 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 हिरव्या मणीतून आणि पुढच्या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे।
इथे परत आता धाग्यामध्ये 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा. शेवटचा चौकोन सोडून द्यायचा, वरच्या बाजूला यायचे. हा जो मधला चौकोन आहे तिथपर्यंत धागा घेऊन यायचा. तुम्ही हे असं सरळ गेलात तरीही चालेल, हे असं सरळ गेलात तरीही चालेल, किंवा मग असं वळून गेलात, या 1 2 3 मण्यांमधून धागा काढला तरीही चालेल. आता इथे 3 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला त्या एका मणीतूनच धागा बाहेर काढायचा आहे. ओके. आता ह्या वरचा एक जो चौकोन झाला आहे त्या मणीतून धागा फिरवून घेऊया, गाठ मारूया, परत 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे आणि मग कट करून घेऊया. 2-3 मण्यांतून धागा काढल्यानंतर तो धागा कट करून घेतलेला आहे. ओके. तर अशा प्रकारे हे सुंदर असं मोराचं पीस तयार झालेलं आहे. बघा किती सुंदर दिसतंय. जिथून आपण स्टार्टिंग केली तिथे धागा फिरवलेला नव्हता. जर तुम्हाला वाटलं की लूज आहे, करताना वाटलं की नाही हे लूज वाटतंय, तर तुम्ही इथेही धागा फिरवू शकता करतानाच. मी तुम्हाला फिरवू नका सांगितलेलं, पण जर तुम्ही फिरवलात तर हे व्यवस्थित घट्ट बसेल. तर तुम्ही सुरुवात करतानाच हे 2-3 चौकोन जे आपण केले तिथेही धागा फिरवून घ्या. ओके. तर अशा प्रकारे हे आज आपण शिकलो की मोत्याचं मोराचं पीस कसं करायचं ते. हे मी आधी एक केलेलं होतं ते. ओके. तर आजचा हा मोराच्या पिसाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. हे मोराचं पीस तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी याचा वापर तुम्ही करू शकता. जसं की देवापुढील रांगोळी म्हणूनही आपण हे ठेवू शकतो. येणाऱ्या कृष्ण जयंतीला तुम्ही हे पाळण्याला लावू शकता किंवा पाळण्याच्या समोर रांगोळी म्हणूनही हे मोरपीस ठेवू शकता. किंवा मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं की हे आपण बॅगेला एक कीचेन म्हणूनही याचा वापर करू शकतो. ह्या साईडला एक टोकाला कीचेन लावली की बॅगेला असं लावता येतं, कोणाला गिफ्ट म्हणूनही देता येतं. ओके. तर असं वेगवेगळ्या प्रकारे हे यूज होणारं मोराचं पीस तुम्हाला आवडलं असेल आज आपण बनवलेलं, तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि गौरी हरी क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा. आणि मेन म्हणजे ऑलच्या इथे बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका, कारण तुम्हाला मोत्याच्या ज्या मी गोष्टी अपलोड करते त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील. तुम्हाला सगळे व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे येत राहतील. त्यामुळे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.